तुमचं स्वागत आहे आपल्या ऑसम अनुष्का या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत दीपपूजन कसे करायचं. सर्व सामान मी ते आधीच तयारी करून घेतलेले आहे, कारण पुन्हा सारखी उठबस नको म्हणून. इथे मी फुले, हळदी कुंकू, कणकेच्या पंत्या, अगरबत्ती, आगपेटी, तांदूळ, गुळ खोबऱ्याचा प्रसाद, सुपारी, रांगोळी असं बरंच सामान तयार करून घेतलं होतं आधी. सर्वप्रथम रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर आपण जी सर्व पूजनच्या आधी करतो ती म्हणजे महत्वाची आपल्या गणपती बाप्पांची पूजा. मग तीच इथे मी करून घेतली आहे. त्याच्यानंतर सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून मग मी दीप प्रज्वलन करून घेईन. तर अमावस्या म्हटलं की आपल्याला काय आठवतं? अंधार. पण ही एक अशी अमावस्या आहे ज्या दिवशी आपण प्रकाशाची पूजा करतो, ती म्हणजे दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या. या दिवशी घरातले दिवे, समया सर्व याचे स्वच्छ करून पूजन केले जाते व त्याचे प्रज्वलन केले जाते. श्रावणाची सुरुवात होण्याआधी येणारी अमावस्या जणू आपल्याला सांगते, घरात दिवा तर लावा, पण त्यासोबतच मनातला राग, नकारात्मकता, निराशेचा अंधार दूर करा आणि आपल्या विचारांमध्ये प्रेमाचा, ज्ञानाचा, सकारात्मकतेचा एक छोटासा दिवा नक्कीच लावा. त्याचबरोबर जे कणकेचे दिवे आपण केलेले असतात ते लहान मुलांना औक्षण करतात व त्यांच्या दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून मला प्रकाशाकडे ने. लहान मुलांना घेऊन आपण शुभंकरोतीही म्हणतो याच दिवशी. आपला हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि ब्लॉग आवडला असल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा. ज्योती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, तिळाचे तेल कापसाची वात, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी.